एकदा एक काकी मला बोलल्या की एक बोलू का ग. म्हटलं बोला ना. तर म्हटल्या की आपण असे जरा व्यवस्थित कपडे घातले तर असं आपल्याकडे कोणी अट्रॅक्ट नाही होत. कोई नाही हो रहा है भाई अट्रॅक्ट. हा तुमच्या मनाचा खेळ आहे की पुढचा असा विचार करत असेल तसा विचार करत असेल. मग मी त्यांना म्हटले की जर पुढच्या जन्मात मी मुंगी म्हणून जन्माला आले आणि पटकन असं कोणीतरी मला मारून टाकेल कळायचं पण नाही, तर त्या अशा पटकन हसल्या आणि म्हणाल्या खरं आहे तुझं. त्यांना माझ्या वयाच्या त्या दिसल्या. आता मी विचार करत होते की यांच्या मनात काय चाललं असेल. एक्झॅक्टली तेच चाललं होतं. तुम्ही जो विचार करताय ना तेच चाललं होतं की आमच्या काळात नव्हतं बाबा असं काही. आता त्यांच्या मनातला आणि माझ्या मनातल्या मनात संवाद सुरू झाला. तो असा की त्या म्हणाल्या की आमच्या काळात नव्हतं बाबा असं काही. तर मग मी म्हणाले की मग आत्ता जगून घ्या. त्या म्हणाल्या आता मी म्हातारी झाले. मी म्हणाले अहो दिल तो अभी बच्चा है. मग त्या म्हणाल्या की आता राहिलंय किती आयुष्य. मी म्हणाले अहो राहिलंय तितकं तरी जगून घ्या. मग त्या म्हणाल्या लोक म्हणतील म्हातारपणी मज्जा करायला लागली. मी म्हणाले कोण लोक, जी दररोज कुणा ना कुणाबद्दल बोलत असतात ती. मग त्या म्हणाल्या आपण कशाला लोकांना तोंड द्यायचंय बोलायला. मग मी त्यांना काय म्हणाले पहा, ऐका नीट. मी म्हणाले बोलू द्या लोकांना, होऊ द्या जे व्हायचंय ते, करा जे करायचंय. आयुष्य कशाला मोजत राहायचंय. जीवन जगायचं वय नाही, फिरा कुठे फिरायचंय. म्हातारपणी यंगर सेल्फ आठवून कशाला गिल्ट मध्ये राहायचंय. ती 4 लोक तुमचं गिल्ट कमी करायला येतील असं तुम्हाला वाटतंय. तुम्ही तुमचं जगून घ्या आणि बाजूला व्हा. मला फक्त एवढंच म्हणायचंय.